असं म्हणतात ना, एकादशी दुप्पट खाशी आणि खरंही येते. खावंच लागतं दुप्पट, कारण एकादशीचा उपवास आपल्याला त्याच दिवशी सोडता येत नाही, तर एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी द्वादशीला सोडायचा असतो. त्यामुळे या उपवासाला वेगवेगळे पदार्थ तयार करण्याची आणि त्यांच्यावर ताव मारण्याची संधीच खवय्यांना मिळते. त्यामुळेच आज आपण पाहतोय आषाढी एकादशी विशेष. बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ लुसलुशीत, गोड आंबट तिखट चटपटीत उपवासाची कचोरी म्हणजेच उपवासाचे पॅटीस. उपवासाच्या कचोरीचं सारण करण्यासाठी हे पहा, इथे आपल्याला एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून घ्यायचा आहे. उकडलेला बटाटा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे, त्याची साल काढायची आहे आणि हा बटाटा आपल्याला किसणीवर किसून घ्यायचा आहे. आता हा किसलेला बटाटा आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि याच बोलमध्ये आपल्याला 1 वाटी खोवलेला नारळ आणि 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे. जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट उपलब्ध नसेल तर काय करायचं, अर्धी सुकी खोबऱ्याची वाटी घ्यायची, त्याचा पाठीकडील काळा भाग आपल्याला साल कटरच्या साहाय्यानं काढून टाकायचा आहे आणि ही सुकी खोबऱ्याची वाटी आपल्याला किसणीच्या सगळ्यात छोट्या छिद्रांच्या साहाय्यानं किसून घ्यायची आहे, म्हणजे झालं डेसिकेटेड कोकोनट. आता यामध्ये आपल्याला पाव वाटी भाजून घेतलेला शेंगदाण्याचा जाडसर कूट, 2 चमचे पिवळे मनुके, 2 चमचे काजूचे तुकडे, 1 चमचा खसखस, 4-5 तिखट हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 1 चमचा जिरे, 1 चमचा साखर, 1 चमचा लिंबाचा रस, चवीप्रमाणे मीठ आणि 1 वाटी बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालायची. आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मात्र आपल्याला हाताच्या साहाय्यानं हे सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचे, म्हणजे त्याचा अशा प्रकारे गोळा तयार होईल. हा गोळा म्हणजेच कचोरीचं सारण. आता हे सारण आपल्याला झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता आपण कचोरीचं आवरण तयार करायला घेऊ. त्यासाठी आपल्याला 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घ्यायचे, ते पूर्णपणे थंड करून घ्यायचे. थंड झाल्यानंतर बटाट्याची सालं काढून घ्यायची आणि हे बटाटे आपल्याला किसणीच्या साहाय्यानं किसून घ्यायचे. जर तुम्हाला किसून घ्यायचे नसेल तर तुम्ही पावभाजीच्या मॅशरनं मॅश देखील करून घेऊ शकता. बटाटे किसून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी अरारूट पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि प्रथम हे सगळे जिन्नस आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि नंतर मात्र हाताच्या साहाय्यानं हे सगळे जिन्नस मळून घ्यायचे आणि याचा प्लेन असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही वापरलेले बटाटे कमी स्टारचे, जास्त स्टारचे किंवा कितपत उकडलेत यावर अरारूट पावडरचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. तुम्ही वापरलेले बटाटे जर खूप स्टार्च असलेले असतील ना, तर तुम्हाला अरारूट पावडर जास्त लागू शकते. हे पाक कचोरीच्या आवरणाचा गोळा तयार झाला. आता याला तुपाचा हात लावायचा आहे आणि हा गोळा आपल्याला झाकून बाजूला ठेवून द्यायचा आहे. एक गोष्ट इथे आवर्जून लक्षात ठेवा, आपण उपवासाची कचोरी करतोय म्हणजे यासाठी आपल्याला शेंगदाणा तेल किंवा साजूक तूपच वापरायचं आहे. गाईचं तूप असेल तर उत्तमच. आता आपण जे कचोरीचं सारण तयार करून ठेवलं ना, त्या सारणाचे आपल्याला मध्यम आकाराच्या लिंबा एवढे गोळे तयार करून ठेवायचे. अर्थात तुम्हाला कचोरी किती मोठी किंवा किती छोटी करायची आहे त्या प्रमाणात तुम्ही हे गोळे तयार करू शकता, परंतु मोठ्या आकाराच्या लिंबा एवढे गोळे तयार केले ना तर आपली लाडू एवढी कचोरी तयार होते. गोळा तयार करताना तो आपल्याला दाबत दाबत गोल गोल फिरवायचा आहे, म्हणजे तो आतून पोकळ राहणार नाही, फुटणार नाही. आपण तयार केलेल्या सगळ्या सारणाचे आपल्याला अशा प्रकारे गोल गरगरीत गोळे तयार करायचे. एवढ्या सारणामध्ये 10 गोळे तयार होतात, म्हणजे 10 कचोरी तयार होणार आहेत. आपल्या कचोरीच्या स्टफिंगचे सगळे गोळे तयार झालेले आहेत. आता आपण प्रत्यक्ष कचोरी करायला सुरुवात करूया. त्यासाठी आधी आपण तळहाताला साजूक तूप किंवा शेंगदाणा तेल लावून घ्यायचे आणि आपण जे उकडलेले बटाटे आणि अरारूट पावडर यांचं आवरण तयार केलं ना, त्यातला मोठ्या लिंबा एवढा एक गोळा घ्यायचा आहे. तो तळहातावर ठेवायचा आहे. तळहातावर अशा पद्धतीनं थोडासा पसरवून घ्यायचा आहे आणि आपण जे कचोरीचं स्टफिंग म्हणजे सारण करून त्याचे गोळे तयार करून ठेवलेत ना, त्यातला एक गोळा मध्यभागी ठेवायचा आहे आणि आपण पुरण भरल्यानंतर पुरणपोळीचं पुरण कसं बंद करतो किंवा मोदकाचं सारण भरल्यानंतर मोदक बंद करतो त्या पद्धतीनं हा गोळा आपल्याला बंद करायचा आहे. जास्तीचं आवरण बाजूला काढून ठेवायचं आहे आणि हे तळहातावर अशा पद्धतीनं हा गोळा गोल गोल फिरवून घ्यायचा आहे आणि अरारूटच्या पावडरमध्ये तो घोळून घेऊन बाजूला ठेवून द्यायचा आहे. जर तेल किंवा तूप लावूनही हे आवरण हाताला चिकटत असेल ना, तर सरळ हा गोळा आपल्याला अरारूट पावडरमध्ये घोळून घ्यायचा आहे आणि आपण पुरणपोळीची किंवा मोदकाची कशी पारी तयार करतो तशी पारी तयार करून हा गोळा त्यामध्ये भरायचा आहे आणि बंद करून घ्यायचा आहे. पारी तयार करताना पारी आपल्याला तळाशी थोडीशी जाड ठेवायची आहे आणि वरवर मात्र ती आपल्याला पातळ करून घ्यायची आहे. जितकी पारी तुम्ही पातळ कराल ना, तितक्या आपल्या कचोरीचं बाहेरचं आवरण पातळ येईल. जर तुम्हाला अरारूट पावडरचा वापर करायचा नसेल तर तुम्ही वरईचं पीठ, साबुदाण्याचं पीठ, शिंगाड्याचं पीठ किंवा उपवासाच्या भाजणीच्या पीठाचा देखील वापर करू शकता. आणि हो, जर तुम्ही उपवासाला जिरं कोथिंबीर खात नसाल तर नाही घातलं तरी काहीच हरकत नाही. हे आवरणामध्ये सगळे गोळे भरून झालेले आहेत. आता आपण प्रत्यक्ष कचोरी तळायला घेऊया. स्टफिंग करण्यापूर्वीच मंद आचेवर एका पसरट पॅनमध्ये आपल्याला शेंगदाणा तेल मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. हे आपलं तेल गरम झालेलं आहे.
आता प्लेटमधून एक गोळा उचलायचा आहे आणि तो हातावर अशा पद्धतीने आपल्याला गोल गोल फिरून घ्यायचा आहे आणि हळुवारपणे तेलामध्ये सोडायचा आहे. कारण आपण हे गोळे प्लेटमध्ये ठेवले होते ते खालच्या बाजूनं बसलेले असतात, त्यामुळे आपल्याला ते गोल गोल फिरून मग तेलामध्ये सोडवायचे आहेत. आणि तेल आपल्याला खूप कडकडीत गरम करायचं नाही आहे, तर मध्यम गरम करायचं आहे. तेलामध्ये कचोरी सोडल्या लगेचच त्यांना झारा किंवा चमचा लावायचा नाही आहे. तेलामध्ये कचोरी सोडल्यावर हे पहा, वरील बाजूनं झाऱ्याच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं सर्व कचोरींवर आपल्याला तेल उडवत राहायचं आहे. आणि मग 1 मिनिटानंतर आपल्याला कचोरी उलट करून घ्यायच्यात आणि उलट करून घेतल्यानंतर एक झाऱ्यानं तेल उडवत राहायचं आहे. आणि मग 1 मिनिटानंतर आपल्याला कचोरी एकसारखी हलवत राहायची, अशी गोल गोल फिरवत राहायची आहे. म्हणजे कचोरी सगळ्या बाजूंनी व्यवस्थित तळल्या जातील, कचोरींना सगळ्या बाजूंनी एकसारखा रंग येईल. आणि सगळ्या कचोरी आपल्याला मध्यम आचेवरच तळून घ्यायच्या. जर तुम्ही अगदी मंद आचेवर तळल्यात ना, तर सगळ्या कचोरी तेलकट होतील. हे पहा, आपल्या कचोऱ्यांना हलकासा गोल्डन ब्राऊन रंग आला आहे आणि तेलावरील बुडबुडे देखील कमी झालेले आहेत. याचा अर्थ आपल्या सगळ्या कचोरी तळल्या गेलेल्या आहेत. आता ह्या कचोरी आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि इथून पुढील सगळ्या कचोरी आपल्याला मध्यम आचेवर अशा प्रकारे हलक्या सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत. आपल्या सगळ्या उपवासाच्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत. तयार झालेल्या या गरमागरम गोल गरगरीत कचोरी आता आपण एका उपवासाच्या चटणीबरोबर सर्व करूया. पहा बरं, तळल्यानंतर सुद्धा आपल्या कचोरी कशा गोल गरगरीत आणि टम्म फुगलेल्याच राहिल्यात. ते म्हणजे खाली बसल्याही नाही आणि फुटल्याही नाही. आणि बाहेरून किती कुरकुरीत झाल्यात, आवाज तर ऐका. आता एक कचोरी फोडूनही दाखवतो. पहा बरं, आपल्या कचोरीमध्ये मिश्रण किती भरपूर भरलं गेलं आहे आणि आवरण किती पातळ झालं आहे. पहा, आहेत की नाही करायला एकदम सोप्या, आणि जितक्या करायला सोप्या तितक्या त्या अधिक चविष्ट, शिवाय पोटभरीच्या सुद्धा. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ लुसलुशीत, गोड आंबट तिखट चटपटीत उपवासाची कचोरी येणाऱ्या आषाढी एकादशीला करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.